हाँ ऊपर ले लिया। और नीचे मिडल पे डालना। अंतिम षटक घेऊन आलेत वसंत. संघाची धावसंख्या 25. उत्कृष्ट असा फटका, उत्कृष्ट असा फटका आलेला, झेल सुटला, एक धाव पूर्ण आणि बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. जो झेल होता म्हणजे एक निर्धाव चेंडू विकेटच्या मार्फतून एक विकेट मिळाली असती झेलबादच्या हिशोबाने, परंतु झेल सुटला आणि बॉल एक गचाळ क्षेत्ररक्षणामुळे बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. पहिला चेंडू, उत्कृष्ट असा हा फटका आणि त्याच फटक्यावरती गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येमध्ये होते 4 ने वाढ. पहिला चेंडू 4 धावा. वसंत पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. मगाशीच सांगितल्याप्रमाणे डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू हा 1 धावा. काही झोन जे आहेत जसं डीप थर्डमॅन, लॉंग स्टॉप, फाईन लेग, हे सर्व या सी शेपच्या ग्राउंड मध्ये असल्यामुळे सगळ्या धावा ह्या डिक्लेअर झोन मध्ये जातील. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. उत्कृष्ट असा फटका पुन्हा एकदा लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पंचांच्या मार्फत 1 धावा ही डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे घोषित केली गेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 31. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 31. 4 षटकांचा हा सामना. मातृछाया सेवा संघ 2026 सीझन 5 मध्ये तुम्हा सगळ्या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वैयक्तिक अशा चौथ्या षटकाचं वैयक्तिक असं हे पहिलं परंतु संघासाठी असलेले 4थं षटक आणि ह्या 4थ्या षटकातला हा 4था चेंडू. संघाची धावसंख्या 31, बिनबाद 31. लेगच्या दिशेचा चेंडू कुठेतरी लाईन अँड लाईन पुन्हा एकदा वसंतांच्या मार्फत चुकली. बॉल गेला लेगच्या दिशेने, परंतु पंचांच्या मार्फत एक अवांतर धाव, एक दंडित धाव लेगच्या स्वरूपातली. अवांतर धावाचा पाऊस पडत असताना पहिला चेंडू, एक उत्कृष्ट फटका, आलेला झेल, परंतु त्या झेल बाद होता होता वाचले आणि तो चेंडू गेला चौकाराच्या दिशेने. दुसरा चेंडू होता तो पुन्हा एकदा फाईन लेगचा चेंडू, फाईन लेगचा फटका, 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु एका धावेवरती समाधान मानावा लागेल. अशा प्रकारे धावसंख्या पुढे 1 ने सरसावताना आतापर्यंतचा स्कोर पाहता कोब्रा एसएससी कोब्राचे ओपनिंगचे फलंदाज आशिष आणि प्रसाद यांनीच आतापर्यंत बाले किल्ला आपला गड जिंकायचा त्याप्रमाणे हा बाले किल्ला दोघेच लढवत असताना प्रसाद आणि आशिष. वसंत पुन्हा एकदा एक छोटी धाव, पुन्हा एकदा एक छोटी धाव आणि अशा प्रकारे 1 बॉल टू गो. इनिंग 1 चा मॅच नंबर 2 इनिंग 1 चा शेवटचा चेंडू. 4 षटकांचे सामने. वसंत एक मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये कोब्रा 11 चा बॅट्समन, सेम शॉट, फाईन लेगचा फटका असलेला खेळाडू, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण, बॉल जातोय सीमारेषे बाहेर, पंचांच्या मार्फत चौकार.
4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 38, 39 टू विन. यानंतर होणारी मॅच नंबर 3 घातक एसीसी घातक आणि पॅरा SF. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो सूरज त्याचप्रमाणे अर्णव, मी दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना मॅच नंबर 3 एसीसी घातक विरुद्ध एसीसी पॅरा SF. संघाची धावसंख्या झाली 38, 39 टू विन. मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो त्याचप्रमाणे कर्णधारांना की कंपल्सरी चेस विनिंग आहे आणि जो क्रिकबेटच्या वरती ऑनलाईन स्कोअर तुम्ही सगळेजण जो पाहत आहात तो आलेल्या प्रत्येक ग्रुपमधून ज्या दोन टीम ज्यांचा ॲव्हरेज टॉपला असेल तेच टीम क्वालिफाय होणार आहेत येणाऱ्या सेमीसाठी. याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. पंच नितेश त्याचप्रमाणे पंच दुर्गेश दोघांना विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. चालू असलेला सामना मॅच नंबर 2 एसीसी कोब्रा विरुद्ध एसीसी मार्कोस. यामध्ये नाणेफेकीचा कौल मार्कोस संघाने जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्याचप्रमाणे एसीसी कोब्रा संघाने 4 षटकाच्या समाप्तीनंतर त्यांची एकूण धावसंख्या झाली 38, बिनबाद 38. एसीसी मार्कोस संघास आपला संघ 4 षटकांमध्ये विजयी करण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि आपला ॲव्हरेज हा टॉप वरती कसा जाईल याच्या प्रयत्नामध्ये सगळे संघ असतील, कारण की जे 4 संघ ज्यांचा ॲव्हरेज 1, 2, 3, 4 अशा प्रकारे जे क्वालिफाय होतील तेच सेमीच्या दिशेने प्रवास करतील याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीचा जो काही कौल झाला असेल तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा अंपायर दुर्गेश त्याचप्रमाणे अंपायर मितेश. हॅलो, अंपायर दुर्गेश जो नाणेफेकीचा कौल झाला तो आम्हाला सांगावा. बॉलिंग घेतली, पॅरा SF बॉलिंग घेतली का? ओके, त्यांनी बॉलिंग घेतली. कोण आहे? चला कृपया पंच त्याचप्रमाणे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. मी एसीसी कोब्राच्या संघ मालकांना विनंती करतो त्याचप्रमाणे कर्णधारांना विनंती करतो की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे. समालोचनासाठी माझे सहमित्र विवेक जे बेलापूर CBD बेलापूरहून राहता परळचे आहेत, परंतु काही असलेल्या डेव्हलपमेंटच्या मुळे ते CBD बेलापूरला राहायला गेलेत आणि कुठेतरी क्रिकेटची आवड आणि एका लीग पर्यंत टेनिसमध्ये किंवा आपलं करिअर बनवण्याच्या तयारीमध्ये असलेले विवेक काय वाटतं? 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एसीसी कोब्रा यांची धावसंख्या झाली 38. 4 षटकांचा सामना बाकी आहे. प्रेडिक्शनचा टाइम आहे, तर तुमचं काय मत आहे? ही जो चालू असलेला सामना आहे एसीसी मार्कोस विरुद्ध ACS कोब्रा याच्यामध्ये का जरा क्षमस्व असावं. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, आपल्याला टायमिंगचा अवधी असल्यामुळे आपले सगळे सामने हे दिवसा खेळवण्यात येणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर सामने चालू करा.
अदरवाईज लेट झाला तर पुढील सामने कमी ओव्हरचे खेळवले जातील. लवकरात लवकर कमिटीला सहकार्य करा आणि आपले सामने लवकरात लवकर चालू करावे. लवकर. धन्यवाद. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. झाला टॉस. प्रज्वल आहे ना बॅट्समन? हे सचिनचा बॅट्समन कोण आहे? प्रज्वल आहे ना? राजेश आहे ना? एसीसी कोब्रा संघाचे गोलंदाज सिद्धेश वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत सिद्धेश. उत्कृष्ट असे या परळच्या भागामध्ये कॅशिओ वादक अशी त्यांची ही ओळख आहे. चला सामन्याकडे वळूया. त्याचप्रमाणे ओपनिंगचे फलंदाज राजेश आणि प्रज्वल. मार्कोस संघाचे राजेश आणि प्रज्वल. वैयक्तिक असं पहिलं षटक सिद्धेश. पहिल्या षटकातला पहिला चेंडू 39 धावांची गोडदौड आपला संघ विजयी करण्यासाठी. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने, परंतु एक धाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. राकेश आंबेरेच्या दिशेने आलेला हा पहिला चेंडू. राकेश आंबेरे कुठेतरी एक अष्टपैलू असल्याची ओळख. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव. दुसरा चेंडू ऑफच्या दिशेने प्लेट करून पुन्हा एकदा एक धाव प्रज्वल यांच्या मार्फत. तुम्हा सगळ्यांच्या खेळाडूंचा त्याचप्रमाणे खेळाडूंचे जे काही मित्रपरिवार आहेत त्या सगळ्यांसाठी सांगू इच्छितो की ग्रुपवरती YouTube लाईव्हची लिंक टाकलेली आहे. कृपया आपण आपल्या घरच्यांना कळवू शकता की बघ बाबा मी इथे आहे. स्ट्रेट बॉल आणि बॉल जातो स्ट्रेट यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु निर्णय फेटाळून एक निर्धाव चेंडू. सिद्धेश वैयक्तिक असं पहिल्या षटकातले 3 चेंडू टाकल्यानंतर धावसंख्या झाली 2. मार्कोस संघास आपला संघ विजय करण्यासाठी 39 धावांची गरज आहे आणि त्याच्यामध्ये मोठे फटकेंचा कुठेतरी प्रयत्न झाला पाहिजे. मोठे फटके कुठेतरी आले तरच कुठेतरी सामन्याला मजा येईल. फाईन लेगचा चेंडू दर्श मार्कर यांच्या दिशेने गेलेला चेंडू. फाईन लेगचा फिल्डर आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आतापर्यंत ऑन अँड एव्हरेज पाहता सिद्धेश यांनी आतापर्यंत पहिलं षटक उत्कृष्ट असं षटक टाकल्यानंतर 3 धावा देऊन एक निर्धाव चेंडू. पुन्हा ऑफच्या दिशेनेचा गोशांकित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू पंचांच्या मार्फत. एक डिक्लेअर झोन सी शेप मध्ये असलेला हा ग्राउंड, त्यामुळे लॉंग स्टॉप डीप हे सगळे पॉइंट जे आहेत हे सगळे घोषांकित क्षेत्रामध्ये आजच्या दिवसात तरी समर्पित झाले असं म्हणण्यात हरकत नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. लेग बायचा इशारा पंचांच्या मार्फत. लेग बायचा इशारा आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय करण. चला पंच, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. या संघाचा कुठेतरी आयकॉन असल्याची माहिती मला आत्ताच मिळते. करण आयकॉन खेळाडू करण, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त बेट लावली गेली तो असा हा करण.
एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 5. संघाची घोडदौड 39 धावांची असताना 5 धावा पहिल्या षटकामध्ये आला. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने टाकला गेला आणि पंचांनी एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू 1 धाव. पहिला चेंडू 1 धाव. गोशांकित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. दुसरा चेंडू करण यांचा. मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि मिडनच्या दिशेनेचा खेळाडू 1 धाव पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे आलेला थ्रो सुद्धा. आशिष गोमले मडांचा आलेला फटका. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ. 39 धावा आपला संघ विजयी करण्यासाठी ची आवश्यकता. चेंडू तिसरा. गोलंदाज करण. लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. लेगचा चेंडू कंपल्सरी वाईड आहे आणि पंचांच्या मार्फत ह्या वाईड दंडित केल्याची ही निशाणी. एक अष्टपैलू खेळाडू करण यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका, अशा प्रकारच्या अवांतर धाव म्हणजे संघास येणारा कुठेतरी मोठा धक्का तर नसेल ना. धावसंख्या मध्ये 1 ने वाढ. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, उत्तुंग शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये, बट कॉटन बॉल बाय करण. अशा प्रकारे मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रज्वल हा ओपनिंगचा फलंदाज हा बाद झालेला आहे. पहिलं मिळालेलं यश एसीसी कोब्रा संघास मिळालेलं हे पहिलं यश. वन डाऊनचा बॅट्समन. पुन्हा एकदा आयकॉन विरुद्ध आयकॉन असं म्हणायला हरकत नाही. मंदार एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या आता चाललेल्या माहितीमध्ये महापौर चषकामध्ये हॅट्रिक घेऊन 30 धावा पूर्ण केलेला हा फलंदाज मंदार सामना करतील. करण यांच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, जसं मी मगाशी म्हणालो, एक सी शेपचा ग्राउंड असल्यामुळे लेगच्या साईडला जेवढेही मागच्या दिशेने किपरच्या दिशेने लॉंग स्टॉप म्हणा, त्याच्यानंतर फाईन लेग म्हणा, नंतर डीप मडान थर्डमॅन म्हणा, हे सगळे आजच्या दिवसात एक घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झालेले आहेत. सी शेप ग्राउंड आपण सगळे पाहत असलेला मातृछाया सेवा संघ 2026 सीझन 5. पुन्हा एकदा सेम चेंडू आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये पंचांच्या मार्फत. एक डिक्लेअर झोन. आतापर्यंतची धावसंख्या पाहता 10 एक गडी बाद. षटक दुसरं करण यांचं. वैयक्तिक षटकातला हा शेवटचा चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 एक गडी बाद. चालू असलेला सामना एसीसी कोब्रा विरुद्ध एसीसी मार्कोस. वैयक्तिक षटकातला शेवटचा चेंडू. बॉल जातो लेगच्या दिशेने. आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहोत. वाईडचा कॉल पंचांच्या मार्फत. शेवटचा चेंडू होता. एक अवांतर धाव आपल्याला आयकॉन म्हणून घेतलं गेलं आहे. या संघामध्ये आपल्याला एसीसी कोब्रा संघाने आयकॉन म्हणून घेतलंय, परंतु आपण आपल्या संघामध्ये 2 अवांतर धाव दिलाय. 39 धावांची घोडदौड आहे. त्याच्यापैकी 11 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मार्कोस संघास आपला संघ विजयी करण्यासाठी करण वैयक्तिक षटकातला दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एक डायरेक्ट चेंडू. पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. 9+6 नोटेड. धावसंख्या 7 ने पुढे सरसावताना 9+6 एखादा आयकॉन खेळाडू
पंच आपण फ्री हिट असल्याचं इशाऱ्याद्वारे सांगणं, फ्री हिट इशाऱ्याद्वारे सांगा. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. फ्री हिटचा कॉल पंचांच्या मार्फत. वैयक्तिक असं हे पहिल्या संघासाठी असलेलं दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला हा सेकंड लास्ट चेंडू आणि त्या चेंडूवरती पडलेला छकडा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने फटका, बॉल जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये आणि डीप थर्मनच्या दिशेने गेलेला चेंडू. धावसंख्या झाली 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 19. 39 धावांची आवश्यकता आहे आपला संघ विजयी करण्यासाठी. त्याच्यापैकी 19 धावा 2 षटकानंतर आतापर्यंत झालेल्या आहेत. बारा चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. विवेक काय वाटतंय? प्रेडिक्शनचा जमाना आहे. 12 चेंडू. विवेक काय वाटतं? विवेक 12 चेंडू 30 धावा पाहिजेत. तुझं काय मत आहे? ज्याप्रमाणे आतापर्यंत तू खेळ पाहतो, लाल मातीवरचा हा खेळ, लाल मातीवरचा खेळ पाहता या बॉलमध्ये असलेला हवेचा प्रेशर 1013 MB असतो आणि तो उन्हामध्ये त्याचा प्रेशर वाढल्यावर एक चांगलाच फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकतो. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. विवेक काय वाटतं? तुमचं प्रेडिक्शन काय सांगतो? होईल की नाही होणार? हॅलो. मैदानाची वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसऱ्यासाठी घेऊन आला सतीश उर्फ दादा. पहिला चेंडू लेगच्या दिशेनेचा पहिला चेंडू. पंचांच्या मार्फत केलेला वाईटचा इशारा. कुठेतरी 2 जिगरी मित्र या खेळाच्या मार्फत एकमेकाचे प्रतिद्वंदी झालेले असताना आपण सगळे पाहत आहात. सतीश पहिला चेंडू अवांतर धाव वाईड. लॉंगांचा फटका, परंतु त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा आशू यांचं एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होत असताना मगाशीच तुला अभिषेक तुम्हाला विचारलं मगाशीच की 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 20 धावा पाहिजे होत्या. तर काय तुमचं प्रिडिक्शन काय? कारण की हा टाइम प्रिडिक्शनचा आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं दादा? बॅटरचं नाव काय? बॅटिंग करू राजेश आणि मंदार दोघे खेळतात. राजेश आणि मंदार हे आपल्या समोर दोघे जण आपल्या संघाची डालमोल, आपल्या संघाचा पूर्णपणे भार सावरत असताना 39 ती घोडदौड करतात. आतापर्यंतची संघाची धावसंख्या झाली 22. पुन्हा एकदा सतीश. राजेश ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, कदाचित हा सामना तो जिंकून घेऊ शकतो इझिली. जोपर्यंत राजेश चांगले फटके स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतोय, कदाचित तो एक हुकुमचा इक्का ठेवू शकतो आणि उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो संघासाठी. बघूया दादांचं प्रिडिक्शन असं आहे की ज्याप्रमाणे ते बॅट्समन ज्याप्रमाणे आपली फैली ज्याप्रमाणे उंचावतोय, तर कुठेतरी संघ हा विजयाच्या दिशेने नक्कीच जाईल. पाहूया दादा. षटक तिसरं सतीश. उत्कृष्ट असे 2 अष्टपैलू खेळाडू मैदानावर आहेत, राजेश आणि मंदार. जर ह्याने चांगली खेळली तर 9 बॉल 16 हे अशक्य असं टार्गेट नाही दोघांसाठी. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. सतीश वैयक्तिक असं पहिलं संघासाठी असलेलं तिसरं षटक. लेगच्या दिशेनेचे सगळे चेंडू, लेगच्या दिशेनेचे बरेचसे पॉइंट हे सी शेप ग्राउंड मध्ये असल्यामुळे हा वाईड, हा एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू, एक डिक्लेअर धाव पंचांच्या मार्फत घोषित केला गेलाय. सतीश वारंवार पडणारे फटके, परंतु उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा सुद्धा, कारण की आपला ऑन अँड एव्हरेज पाहता आता धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 15 रन. 8 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि समोर आहे मंदार आणि राजेश.
फाईन स्क्वेअर लेगचा फटका, फाईन लेगचा चेंडू, परंतु कुठेतरी यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये झालेली चुवा मीटिंग, यांच्यामध्ये झालेला हा कुठेतरी शाब्दिक खेळ, परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना संघाची धावसंख्या झाली 25. उत्कृष्ट अशी फिल्डिंग अंडर प्रेशर दर्श माळकर यांच्याकडून. जर हा चेंडू सुटला असता आणि जर 4 गेला असता तर कदाचित सामन्याला कलाटणी भेटली असती सर. पण उत्कृष्ट असं अंडर प्रेशर आणि फिल्डिंग केलेले आहे दर्श यांनी. आताही खेळ पाहता दोन्ही संघाला संधी आहे आपला संघ विजयी करण्यासाठी. याची आपण दोन्ही संघ मालक त्याचप्रमाणे दोन्ही कर्णधारांना याची नोंद घ्यावी. 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 25 धावांची गरज होती. आलेला झेल सुटला. एक उत्कृष्ट झेल होऊ शकला असता, परंतु त्या झेल सुटला, बॉल गेला आणि धावसंख्या आल्या 2. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 27 आणि जिंकण्यासाठी हवे 6 बॉल आणि 12 रन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 27. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आहे का कोणी चक्रीबाज, आहे का कोणी कटर, ऑफ कटर, लेग कटर. अशा वेळेस सूचित केलं जातं की अशा सिच्युएशनला एखादा कटर बॉलर जो असतो तोच गेम मध्ये मजा आणू शकतो, तोच सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. आहे का असा कोणी एसीसी कोब्राचा? त्याचप्रमाणे असलेला टेम्परेचर आपण जे आत्ताचं टेम्परेचर पाहतोय, आत्ताचं टेम्परेचर आहे 36 डिग्री. या बॉलच्या आतला जो प्रेशर असतो, या बॉलच्या सिक्सरच्या आतला जो प्रेशर असतो तो 1013 MB चा असतो आणि त्याचा फायदा एक चांगला बॅट्समन या कडक उन्हामध्ये त्याच्या आतला प्रेशर ऑटोमॅटिक प्रेशर वाढला जातो. त्यामुळे टप्प्यातला बॉल एका परफेक्ट झोन मध्ये पाठवणारा जर कोणी खेळाडू असेल, एक चांगला फलंदाज असेल, तर तो या गोष्टीचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. 6 बॉल 12. आशिष घुमले कसं पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय आशिष. पहिला चेंडू बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. नोटेड सर. 5 बॉल आणि 11 रनची आवश्यकता. स्ट्रायकर 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एसीसी मार्कोस संघास आपला संघ विजय करण्यासाठी. समोर एक अष्टपैलू खेळाडू मंदार. बॉल, चेंडू, दुसरा बॉल, पुन्हा एकदा आणि बॉल जातोय पूर्ण फाईन लेगच्या दिशेने आणि बॉल जातोय सीमा रेषेबाहेर. इट्स अ शी-सेप. बॉल जातोय छगडा. धावसंख्येमध्ये 6 ने बर. आणि आता समीकरण झाले 4 बॉल आणि 5 रन. मंदार यांची संयमी खेळी पण उत्कृष्ट खेळी. परेश मुळम यांना विनंती आहे, तिथे बिर्याणी आली आहे, त्यांनी कृपया करून ती आत घ्यावी. परेश मुळम यांनी बिर्याणी थोडं आतमध्ये घ्यावी. ओंकार पाटेकर, परेश मुळम, ओंकार गुरव. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 4 चेंडू 5 धावा. सामना करतोय मंदार. आतापर्यंतचा स्टार्ट टू एंड ओपनिंगचा 1 डाऊनचा आलेला हा खेळाडू उत्कृष्ट असा थ्रो आणि उत्कृष्ट थ्रो वरती धावचित झालेला आहे मंदार. दुसरं मिळालेलं हे यश कुठेतरी गोलंदाजाच्या कानामध्ये पुटपुटताना यष्टीरक्षक, परंतु मी काहीतरी करेन, माझ्यावर विश्वास ठेवा, मी देखील तुमच्याच संघाचा एक अनुयायी आहे, मी पण तुमच्याच संघाचा एक पार्ट आहे, माझ्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असताना मंदार हा धावचित झाला आहे. संघाची धावसंख्या झाली विवेक काय वाटतंय? 4 चेंडू दादा, 4 चेंडू 3 चेंडूंमध्ये 4 धावा. विवेक, तुझं प्रिडिक्शन काय सांगतं? बघ, वारंवार एक चांगला यष्टीरक्षक ही चांगल्या एका यष्टीरक्षकाची निशाणी आहे की जो येऊन सारखा फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय. कुठेतरी माझा संघ मला विजयी करायचा आहे अशा प्रकारचा असलेलं उद्देश हे या यष्टीरक्षकाच्या मार्फत
सरळ सरळ दिसत आहे आणि त्याचप्रमाणे संघाचा आपल्या गोलंदाजावर असलेला विश्वास, त्याचप्रमाणे मार्कोस संघाला सुद्धा आपल्या फलंदाजावरती असलेला विश्वास. काय म्हणतोस? 3 चेंडू 4 धावा. विवेक, नाही नाही, एक रन चालला, सेकंड रनला आउट. 3 चेंडू 4 धावा. समोर आशिष. बॉल जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये, बॉल जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तो नवीन फलंदाज कोण आला? परेश मुलम उर्फ गुंड्या. 2 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. विवेक, काय वाटतंय? 2 चेंडू 3 धाव आणि समोर एक आलेला नवीन फलंदाज. अजूनही तो फलंदाज विवेक सेट नाहीये. त्याचा कुठेतरी हा गोलंदाज फायदा घेऊ शकतो. वाकडा तिकडे शॉट खेळ हे नक्कीच आहे, परंतु काय तुमचं प्रेडिक्शन विवेक? अशी जसं की चांगली बॉलिंग करतोय आणि मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी 2 बॅट्समनच्या मध्ये झालेला हा ग्लिच, 2 बॅट्समनच्या मध्ये झालेला हा चुकलेला ताळमेळ आणि एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी आशिष यांच्या मार्फत आतापर्यंत टाकलेले चेंडू 5 आणि 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आशिष यांच्या मार्फत आणि समोर आहे परेश मुळम. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. ऑल द बेस्ट गाईज. त्याचं नाव काय होतं? आणि ही चांगली कॅच दक्ष यांच्याकडून बघता येते. अभिषेक, तुमचा प्रेडिक्शन असं होतं, हा क्रिकेटचा खेळ आहे, काही येऊ शकतो. अभिषेक, पाहिलं 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता होती. ओके, 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता होती. आम्ही तुम्हाला विचारलं अभिषेक काय होईल, तुम्ही तुमचं प्रेडिक्शन सांगितलं की ज्याप्रमाणे मंदार खेळतोय, ज्याप्रमाणे मंदार उत्तुंग असे शॉट करतोय फाईन लेगच्या दिशेने किंवा डिक्लेअर झोनच्या दिशेने, तर हा संघ नक्कीच विजयी होईल. परंतु क्रिकेटचा खेळ अभिषेक, यू आर लॉस. तुमचा लॉस झाला, तुमचं प्रेडिक्शन चुकलं. ऑल द बेस्ट. नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन. एक चांगला मला पुन्हा एकदा प्रेडिक्शन द्या. थँक्यू. चालू असलेला सामना एसीसी कोबरा विरुद्ध एसीसी मार्कोस. नाणेफेकीचा कौल मार्कोस संघाने जिंकल्यानंतर सर्वप्रथम एसीसी संघाने फलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी स्वीकारल्यानंतर संघाची धावसंख्या झाली होती 38. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता होती मार्कोस संघासाठी, परंतु मार्कोस संघास शेवटच्या चेंडूवर एका चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना बॉल जो उंचवट्याच्या दिशेने तोडवला गेला होता तो गेला फाईन लेगच्या फिल्डरकडे आणि अशा प्रकारे गडी बाद झाला झीलच्या स्वरूपामध्ये. आणि अशा प्रकारे एसीसी कोबरा यांनी हा मॅच नंबर 2 हा आपला विजयी केलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. यानंतर चालू असलेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो आशिष गोंबळे. आपण कुठेही असाल तर कृपया स्टेजशी संपर्क साधा.